हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. इथे रात्रीचे 7:30 वाजले आणि इथं चूल मांडायला घेतले. घराच्या कामाच्या विटा होत्याच, तर विटांची ना असं ओटा बनवून घेतला आणि मातीने आणि शेणाने मस्तपैकी तो ओटा सारून घेतला आणि त्याच्यावरती चूल ठेवून घेतले. तर ही चूल मला आईने दिली आहे. तर इथे मी ठेवली होती, पण ती मी ग्रेनाईटवर कडाप्यावर ठेवली होती. तर एक दिवशी फक्त चहा ठेवला आणि भात घातला, तर लगेच ते कडापे ना फुटून गेले. मग त्याच्यानंतर काहीच केले नाही. तर आज म्हटलं चला मला वेळ भेटला संध्याकाळच्या वेळेत, तर ती मी मांडून घेतली. आता माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे रविवार आणि सकाळी सकाळी इथे ना माझी आंघोळ वगैरे झाली आणि साडी नेसायची. तर बघा इस्त्री केलेली साडी, इस्त्री केलेला कपडा कसाही असो अंगावरती खूप छान दिसतो. जुना का असे ना पण मस्त दिसतो. तर हे मला म्हणतात का इस्त्री केलेली साडीच नेसायची, वापरायची का साडी असं ना, पण इस्त्री केलेली साडी छान दिसते अंगावरती. तर सकाळचे 10 वाजले. तर माझा आहे ना निम्म्याच्या वरती स्वयंपाक झाला भाजीपोळीचा यांचा, आणि माझा नाश्ता झाला. आणि यांचं आहे ना एक काम होतं, तर ते ना जरा कामानिमित्त बाहेर गेले. आणि मी काय केलं, एका केंटचा नळाला बघा आपण सतत पाणी घेत असतो ना, तर ते तेलकट म्हणा, चिकट म्हणा, किंवा आपले अन्नाचे वगैरे हात लागलेले असतात, तर तो आहे ना थोडासा काळा वगैरे झाला होता. मग मी काय केलं, मस्तपैकी ब्रशने ना एकदम स्वच्छ घासला. इतका छान नळ दिसतो आहे. तर म्हणजे त्याचं कसं ब्रशने घासल्यानंतर आहे ना ब्रशचे दात कानी कोपऱ्यांना जातात, त्याच्यामुळे ना घाण वगैरे सर्व निघून येते. तर 1-2-3 दिवसातून आहे ना मी असं नळ वगैरे केंटचा स्वच्छ घासून काढते. तर मला आहे ना आता गुलाबजाम बनवायचे, तर पाक तयार करायला ठेवला आहे आणि गुलाबजामचं पीठ एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. तर चला आता मी गुलाबजाम बनवते. आणि आज नागलीचं पीठ पण संपलं आहे, तर नागलीचं दळण पण करायला लागणार आहे. तर इथं बघा गुलाबजाम मस्तपैकी दुधामध्ये मळून घेतलं आहे गुलाबजामचं पीठ. जेव्हा कधी गुलाबजाम करायचे असले ना का दुधामध्येच गुलाबजामचं पॅकेट होतं. तर असे छोटे छोटे बॉल तयार करून घेतले आणि तेलामध्ये तळून घ्यायचे. एकीकडे पाक पण तयार करायला ठेवला आहे, तर पाक तयार झाला आहे. आणि गुलाबजाम तळताना नेहमी कमी गॅसवरतीच तळायचे. फुल गॅसवरती तळले ना का ते पटकन वरतून काळपट होतात आणि मध्ये ना पीठ तसंच कच्चं असतं. त्याच्यामुळे ना कमी गॅसवर आणि सुरुवातीला आहे ना उलटणीने कधीही गुलाबजाम तळताना हलवायचे. त्याच्यानंतर अशा झाऱ्याने काढून घ्यायचे. तर इथे पाक तयार झाला आहे. पाकामध्ये सर्व गुलाबजाम टाकून घेते, वरतून केशर टाकते. तरी ते बघा मस्तपैकी घरच्या घरी गुलाबजाम तयार झाले. माझ्या आधीला आवडतात, त्याच्यामुळं मला 8-15 दिवसातून एकदा ते बनवायलाच लागतात. तर आता आहे ना किचनवरचे कामं माझ्या मते आवरून झाले आणि थोडेसे कामं बाकी आहे. तर मला कपडे भिजत घालायचे. तर मग म्हटलं चला निरमामध्ये कपडे भिजत घालायचे असतात. तर मग म्हटलं आज सोफ्याचे कवर धुवायला टाकूया. 7-8 दिवस झाले ते धुतलेले नाही आहे. तर कवर धुवायला टाकले आणि मग म्हटलं चला आज सोफा पण पुढे सरकून आणि सोफ्याच्या मागची झाडझटक करून जरा आज सोफा व्यवस्थित पुसून घेऊ. तर आता तेच काम करायला घेतलं आहे. नाही तर घरातली झाडझटक ही सकाळीच झाली होती. तर आता सोफा काढल्यानंतर आहे ना परत झाडझटक करायला लागणार आहे. तर सोफा पुढे सरकवून घेतला आणि सोफा व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घेतला. सोफ्याच्या उशासुद्धा धुवायला द्यायच्या होत्या, पण म्हटलं जाऊ द्या आज नको, मग एकदमच जास्त कपड्यांचा लोड येतो. तर मग म्हटलं चला आज फक्त सोफ्याचे कवरच धुवायला देऊ. आणि बघा सकाळी सकाळी ना घरातलं वातावरण किती फ्रेश, बाहेरचे खिडक्यांमधून दारांमधून ऊन बघा किती मस्त उजेड घरात येतो ना, त्याच्यामुळं लाईट वगैरे लावायची गरज पडत नाही. तर कमीत कमी आता महिना झाला त्याच्यानंतर सोफा काढला आहे पुढे. तर बघा 1 महिन्यानंतर सुद्धा सोफ्याच्या मागे ना अशी घाण वगैरे तुम्हाला दिसते का, तर नाही. कारण ज्या वेळेस झाडझटक करते ना त्यावेळेस कानी कोपरे सगळं काही झाडून घेते. सोफ्या खालून म्हणा किंवा दरवाज्यांच्या मागून खिडक्यांवरतून दररोज असं तुम्हाला ना घराला जाळंसुद्धा थोडंसुद्धा दिसणार नाही. दररोज झाडू झटक करताना ना कानी कोपऱ्यांना माझा झाडू जातोच. त्याच्यामुळे ना असं एकदम मला कधी आठवेल नाही का मी एखाद्या दिवशी नुसतंच आपण कसं म्हणतो का आज मला घराचे जाळे काढायचे, तर मला असं कधीच नाही आठवेल का मी एखाद्या दिवशी घराचं जाळं काढीत थांबले, काम बाकीचं सोडलं किंवा झाडझटक सोडले आणि जाळंच काढायला लागले. दररोज कानी कोपऱ्यांना ना झाडू लागतो. त्याच्यामुळे ना असं कुठंही थोडंसुद्धा जाळं दिसणार नाही. तर झाडताना ना कधीही दाराच्या मागचं म्हणा खिडक्यांच्या मागचं पडदे बाजूला करून कानी कोपऱ्यांचं असं
झाडझटक व्यवस्थित केली ना तर घराला जाळं वगैरे येत नाही. बघा आता मी कसा पडदा बाजूला केला, म्हणजे असं दररोजचंच आहे माझं. आता तुम्ही 1 महिन्यानंतर मी सोफा पुढे सरकवला तरीही सोफ्याच्या मागे ना थोडीसुद्धा घाण नव्हती बघा. तर चला आता मी ना सोफा इथं व्यवस्थित करून घेते. आज म्हटलं सरकवला आहे पुढे सोफा तर व्यवस्थित पुसून घेते, त्याचे कुशन वगैरे काढून झटकून वगैरे घेते. तर आज कुशनवरती पण आहे ना थोडीशी रीती सांडलेली होती, कारण आता बघा बोढ्यामध्ये ना माझे भाचेन ते आले होते, तर लहानच येते आणि मी कोपऱ्यावरती ना फुलदाणी ठेवली होती. तर त्या फुलदाणीमध्ये ना आधी रीती भरेले आणि त्याच्यावरती फुलं टोचलेले होते. तर कधीतरी ती फुलदाणी पडली वगैरे असेल सोफ्याच्या कोपऱ्यावरती ना, तर थोडीशी रीती होती ते सोफ्याच्या तिथे. तर मग तेच म्हटलं सगळे सोफे वगैरे व्यवस्थित झटकून घेतले. आता इकडची मागची बाजू सोफ्याची झाडून घेते आणि हे प्लायच्या पट्ट्या आहेत तर त्या स्वच्छ पुसून घेतल्या आणि आता ना इथे मी सोफा लावून घेते. तर मी असे प्लाय का ठेवते का एकदम भिंतीला पण नाही सोफा लावत. भिंतीला लावला ना का सोफ्याची पण खराबी होते आणि भिंतीच्या कलरची पण खराबी होती, कलर पण निघतो ना, त्याच्यामुळे ना थोडासा सोफा पुढेच ठेवते आणि डायरेक्ट भिंतीला लावला ना का ते कवर वगैरे पण सोफ्यावरती टाकता येते नाही किंवा असे गोळा वगैरे झाले ना तर ते सरकवता येत नाही, कारण मागच्या बाजूला थोडीसुद्धा जागा नसते, डायरेक्ट आपण भिंतीला टच करतो आणि त्याच्यामुळे ना मग मी असे थोडेसे पुढंच ठेवते, म्हणजे भिंत पण आपली कलर पण सेफ राहतो आणि सोफा पण व्यवस्थित राहतो. तसं म्हणजे ना एकदम भिंतीला टच करून नाही मी एखादी वस्तू ठेवत. तर आता इथं सोफा पुसून घेते. आज सोफ्याचे कुशनसुद्धा उन्हात वाळत घालायचे होते, पण मग माझ्या लक्षात आलं का आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज आपण घरीचे, तर मग दिवसभर सोफ्यावर माणसं येता जाता बसतात. त्याच्यामुळं मग म्हटलं ज्या दिवशी ऑफिसला जाऊ ना त्या दिवशीच सोफ्याचे कुशन उन्हामध्ये वाळत घालील. वाळत घातल्यानंतर आहे ना कापूस मस्त फुगतो. सोफ्याचे कुशनचे कवरसुद्धा आज धुवायला द्यायचे होते, पण म्हटलं नको आज घरीचे ना तर ते सुद्धा नाही देत. तर पुढे मी म्हटलं का सोफ्याचं कुशन धुवायला द्यायचं होतं, नाहीतर माझ्या ताईंच्या कमेंट येईल का ताई कुशन कोणी धुतं का. चुकून तोंडातून शब्द गेला, नाही तर मला कुशनचे कवर सांगायचे होते, कुशन वगैरे नाही. आज सोफ्याची साफसफाई केली आहे तर नव्यासारखा सोफा दिसतो आहे, असं छान वाटतं आहे ना. असं पुसलूस केली ना सोफ्याची आणि स्किन कलर असल्यामुळे ना तर असा कधीतरी 8-15 दिवसातून महिन्यातून एकदा का होईना पण त्याची साफसफाई पुसलूस करायलाच लागते. यालाच तर मेंटेनन्स म्हणतात. मग तो घराचा असो किंवा घरातल्या वस्तूंचा असो, पैसे खर्चून तर कोणीही काही वस्तू घेऊ शकतं, पण ती वस्तू घेतल्यानंतर त्याची तेवढीच काळजी घेतली पाहिजे, ती वस्तू तेवढीच नव्यासारखी दिसली पाहिजे, छान ठेवली पाहिजे, हे खरं महत्त्वाचं आहे. आम्ही घराचं एखादं कोणतंच काय काम केलं किंवा बाहेरचे जाळेसुद्धा काढले ना तरी हे मला म्हणतात शारदा यालाच मेंटेनन्स म्हणतात. तर आमच्या घराबाहेरूनसुद्धा तुम्हाला जाळं दिसणार नाही. घरातले कामं असो किंवा बाहेरचे कामं असो, कधीतरी ते कामं आपल्यालाच करायला लागतात. त्याच्यामुळे ना ते कोणतेच काय कामं वेळेत झालेले नेहमी चांगलं असतं आणि आपलं घर पण त्याच्याने एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. आता बघा माझं आहे ना कमीत कमी अर्धा तासाच्या वरती का एखादा तास गेला सोफा, फक्त सोफाच व्यवस्थित करण्यात, का मागची बाजू सोफ्याची पुसून घेणं, सोफा पुसून घेणं. तर आता नाही ते हॉलच फक्त झाडून घेते, कारण माझी ना झाडझटक सर्व काही झालेली, पण आता सोफा समोर केल्यामुळे ना त्याच्यावरची घाण वगैरे धूळ थोडीफार वगैरे असते ना ती पडली तर ते झाडून घेते. आता फरची पण पुसायची लगेच, म्हणजे असे सकाळी सकाळी 11-11:30पर्यंत माझे कामं आवरून जातात. पण शनिवारी रविवारी कसं घरी असते, सुट्टीचा दिवस असतो, मग थोडेसे काही कामं उशिरा चालतात. पण फरची पुसणं हे सकाळी 11पर्यंत दररोज घरातली फरची ही पुसलेली असते. तर आता इथे बघा मस्तपैकी झाडांना बाहेर बघा किती छान असे फुलं आलेत. आता परवाच आम्ही नाशिकला गेलो होतो, तर येताना माझ्या माहेरच्या मार्गेच आलो, तर आणणार होते मी झाडं, पण आम्हाला वेळ नव्हता. दुसऱ्या दिवशी कसं आमचं ऑफिस होतं आणि सकाळीच घरी यायचं होतं, आमचा मुक्काम झाला होता माझ्या माहेरी. दुपारचे कंप्लीट 1 वाजले. आत्ताच गावामधून भाजीपाला घेऊन आले आणि आल्याबरोबर लगेच बसले. एवढं ऊन आहे बाहेर, एकचं ऊन म्हटलं का खूप ऊन आहे. तर मग आल्याबरोबर आहे ना म्हटलं जरा वेळ बसावा. अजून किचन धुवायचा बाकी. आज सुट्टी असल्यामुळं सगळे काही कामं निवांत. एवढा भाजीपाला आणला आहे तो सगळा निवडून आणि फ्रीजमध्ये ठेवायला लागेल. ती बघा तिथंच भाजीपाल्याची पिशवी आहे, एक पिशवी घरामध्ये नेली आहे. माझ्या घराच्या आजूबाजूला आहे ना गाई वगैरे चरत असतात, तर मस्तपैकी आत्ताच मला ताजं काळं शेण भेटलं, तर मी चुलीचा ओटा सारून घेतला आणि चूल पोचारून घेतली. माती
ओली करून घेतली आणि एक कपडा घेतला आणि त्या कपड्याने ना ती चूल पोचारून घेतली. तर आमच्या इकडं पोचारलीच म्हणतात. तर चूल पोचारून झाली आणि लगेच आता आहे ना इकडचा सर्व घराचा आजूबाजूचा परिसर आहे ना धुवून घेते. कमीत कमी आता 5-7 दिवस झाले धुतलाच नव्हता, तर वरतून धुवत आले, जिन्यापासून खाली आहे ना सर्व काही धुवून घेते. तर बघा एवढी धूळ अशी झाडण्यापेक्षा ना ते 2-3 दिवस मिळून धुतलेलं बरं वाटतंय. आणि धुतलं ना का एवढं छान वाटतंय का असं वाटतंय त्या फरशीवर पायसुद्धा ठेवू नये, मला तर खूप भारी वाटतं. तर इथे ना बघा लकी बांबूचे झाडं आहे ना बाहेर ठेवले, कारण आता हॉलमध्ये ठेवायला म्हटलं ना का ते स्लॅब लेवलला लागले, त्याच्यामुळे टी व्ही युनिटवर ते बसती नाही. तर इथे ना मी बाहेर सावलीत ठेवले आणि मस्त आज त्यांची पण आंघोळ घातली, एकदम सर्व पानं वगैरे धुवून घेतले. घराच्या आजूबाजूचा 4ही बाजूंचा परिसर स्वच्छ धुवून घेतला, खराट्याने घासला, ब्रशनी घासून चोळून वगैरे जरा निरमा पावडर टाकली. तर छान असे सगळे काही घराच्या बाजूचं धुवून काढलं. मस्त आज रांगोळी धुवून काढली. उंबरट्याला सकाळी हळदीचं लेपन केलं होतं, पण पायऱ्या धुता धुता आहे ना त्या उंबरट्याला हळदीच्या लेपनावर पाणी पडलं, मग ते पण पुसून घेतलं. तर बघा किती छान फरची निघाली ना. मस्त झाडांना पाणी घातलं, बाहेर आर्थिंगला पाणी घातलं. तर असं असतंय माझं आहे ना, जर कामं करायचे म्हटलं ना का एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर कामं झाले ना तर मला छान वाटतं. नाही तर असं कर म्हणून केलं ना का ते काम मला करायला बरं नाही वाटत. भाजीपाला मार्केटमधून घेऊन आले, किचन धुतला आणि किचन धुतल्यानंतर बाहेरचं घराच्या आजूबाजूचं धुवून काढलं. त्याच्यानंतर आम्हाला जेवण करायला 2:15 वाजले, तेव्हा जेवण केलं. तर आता आज हे मला म्हणे कधी तुला मी ना झुंबर पुसून देतो, तर ते ना मला झुंबर आज स्वच्छ पुसून देऊ राहिलेत. एक एक पार्ट त्याचा असा व्यवस्थितपैकी पुसला आहे आणि ती काळी डिझाईन आहे ना त्याच्यावर धूळ बसली होती, तर ते जरा आहे ना खराब दिसायचं. तर त्यांना म्हटलं का असू द्या मी पुसेल, तर ते म्हणे नको दे, मी स्टूलवर उभं राहून आणि तुला व्यवस्थित पुसून देतो झुंबर. किती मस्त नव्यासारखे फॅन दिसतात. 2015 मधले फॅन आहे आमच्या घराचे, पण असं वाटणार नाही, एकदम नव्यासारखे. एकही फॅन तेलकट चिकट वगैरे नाही. किचनचा पण असा अधूनमधून पुसतो, त्याच्यामुळं हळूच. एकदम मऊ रुमाल घेतलाय, त्याच्याने पुसतात. असा कापसासारखा रुमाल आहे. हळूहळू बरं का, एक एक पीस पुसायला घेतलाय. आज फॅन पुसून काढले, ट्यूबलाईटी पुसल्यात. तर हे मला म्हणे झुंबर लावून बघ बरं चालतंय का. नाही तर कसं एखादी वस्तूची साफसफाई केली अशी इलेक्ट्रॉनिक लाईटीच्या वस्तू तर कधी कधी त्या पुन्हा चालती पण नाही. तर यांनी मस्त मला झुंबर पुसून दिलं. आज सकाळीच ट्यूबलाईटी, फॅन आणि सोफा एकदम स्वच्छ करून घेतला होता मी. तर यांनी ना आता मला झुंबर पुसून दिलं ना, तर खरंच छान झुंबर दिसायला लागलं आहे. आणि बाहेरचा व्हील चॅम्प आहे ना, एवढा हवा सुटली का एवढा वाजतोय ना, तर इतकं छान आणि प्रसन्न वाटतंय. कानांवरती एक वेगळाच नाद येतो. तर आता ना इथे कपडे बाहेरचे काढले होते आणि त्यांच्या घड्या घालून ठेवते. आता संध्याकाळची वेळ आहे, तर स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि जेवण करायला बसलो. तर पपईमध्ये एवढ्या बिया आहे ना का खूप बियांनी भरलेली पपई आहे. तर बघा इथे ना माझे सर्व काही किचनवरचे कामं आवरले. तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.